प्रतिध्वनी यूट्यूब चॅनलच्या स्पष्ट आणि परखड कार्यक्रमात मी अविनाश पाठक, मुख्य संपादक प्रतिध्वनी, आपले सहर्ष स्वागत करीत आहे। प्रेक्षक हो, काल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अध्यक्ष अजित पवार यांनी कर्जतला पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना अनेक गौप्यस्फोट केले। त्या सर्व गौप्यस्फोटांमुळे राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहेच। त्यातला एक गौप्यस्फोट असा होता की महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री, जे गृहमंत्री असताना दरमहा 100 कोटी रुपये जमवून मंत्रालयात पोहोचवत होते असा त्यांच्यावर आरोप होता, असे मंत्री अनिल देशमुख हे सुद्धा अजितदादांबरोबर भाजपकडे यायला तयार होते। फक्त त्यांची एक अट होती की मी येईन, पण मला मंत्रीपद द्या। आणि भाजपने सांगितलं की अनिल देशमुखांना सध्या आम्ही मंत्रिपद देऊ शकणार नाही, कारण तो 100 कोटीचा गुन्हा त्यांच्या विरोधात आहे। ते तुरुंगात होते बरेच दिवस, अजूनही खटला चालू आहे, त्यामुळे त्यांना आम्ही मंत्रिपद देऊ शकणार नाही। आणि मग मंत्रिपद मिळत नाही असं पाहिल्यावर अनिल देशमुख बॅकआउट झाले। असा गौप्यस्फोट काल अजितदादांनी केला। याला अनिल देशमुख काहीतरी उत्तर देतील ही अपेक्षा होतीच। साहजिकच त्यांनी उत्तर दिलं। त्यांनी सांगितलं की म्हणे मला अजितदादांनी भाजपच्या संदर्भात होणाऱ्या सगळ्या बैठकींना बोलावलं होतं, मी प्रत्येक बैठकीला जात होतो। मात्र मी आधीच स्पष्ट केलं होतं की ज्या भाजपने माझ्यावर आरोप केल्यामुळे मला वर्षभरापेक्षा जास्त कालखंड तुरुंगात काढावा लागला, त्या भाजपसोबत सत्तेत मी जाणार नाही। आणि दुसरं, मी अजितदादांना हे सांगत होतो की ज्या शरद पवार साहेबांनी तुम्हाला मोठं केलंय, त्या आपल्या 83 वर्षाच्या बापाला असं म्हातारपणी तुम्ही दुःख देणं योग्य नाही। आणि हेच कारण होतं की मी अजितदादांबरोबर भाजपमध्ये गेलो नाही आणि भाजपसोबत गेलो नाही आणि मंत्रिमंडळातही मंत्रिपद घेतलं नाही। तर खरं कोणाचं मानायचं, अनिल देशमुखांचं की अजितदादांचं, हा प्रश्न बहुतेक सगळ्यांना पडला असेलच। पण अनिल देशमुखांचे हे सगळे विधान ऐकून माझ्या मनात काही प्रश्न निर्माण झाले आहेत। एक तर ते म्हणतात की मला भाजपसोबत जायचं नव्हतं आणि ज्या 83 वर्षाच्या बापांनी आपल्याला मोठं केलं आहे त्याला धोका देऊन जायचं नव्हतं। पण अनिल देशमुख एक विसरतात की त्यांची राजकीय कारकीर्दच कुठेतरी धोके देण्याची आहे ना। अनिल देशमुख हे राजकारणात खरे सक्रिय झाले ते 1991-92च्या दरम्यान। त्या दरम्यान ते नागपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले। त्यांना अध्यक्ष म्हणून निवडून आणण्यात त्यांचे चुलत बंधू आणि त्यावेळचे काँग्रेसमधले एक दिग्गज रणजित बाबू देशमुख हे खरे सक्रिय होते। रणजित बाबूंमुळे अनिल देशमुख हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले। आधी काही काळ रणजित बाबू सुद्धा नागपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते। माझ्या आठवणीनुसार 1978 मध्ये रणजित बाबू नागपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले होते। नंतर मग ते आमदारही झाले। तर रणजित बाबूंनी यांना जिल्हा परिषद अध्यक्ष केलं, ही वास्तविकता होती।
मात्र 1995 मध्ये आपल्याला आमदार व्हायचं आहे, या एका वेडानी झपाटलेल्या अनिलजींनी रणजित बाबूंनाही तोंडघशी पाडलं होतं आणि शरद पवारांसोबत जाऊन काँग्रेसची बंडखोरी केली आणि अपक्ष आमदार म्हणून ते काटोलमधून विजयी झाले. त्या भरवशावर त्यांनी मंत्रिपद मिळवलं, राज्यमंत्री झाले होते ते तत्कालीन युतीच्या सरकारमध्ये. म्हणजे शिवसेना भाजप युती, ज्यांना नंतर अनिलजींनी कायम शिवीगाळ करण्यातच आयुष्य घालवलं, त्या शिवसेना भाजप युतीबरोबरही त्यांनी 4.5 वर्ष घरठाव केला होता आणि राज्यमंत्रीपदही उपभोगलं होतं. 1999 मध्ये जेव्हा शरद पवारांनी काँग्रेसमधून बाहेर निघून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली, तेव्हा अनिल देशमुख हे शरद पवारांबरोबर जाणाऱ्यांमध्ये आघाडीवर होते. त्यावेळी आपले बंधू रणजित देशमुख त्यांना ते काँग्रेसमध्येच सोडून निघून आले होते आणि त्यानंतरही त्यांनी आपल्या या बंधूंचा कायम दुस्वासच केलेला आम्ही नागपूरच्या पत्रकारांनी अनुभवला आहे. म्हणजे तुम्ही सुद्धा तुमच्या कुटुंबातल्या मंडळींना धोका देऊनच राजकारणात पुढे आला आहात ना अनिल बाबू. मग 83 वर्षाच्या बापाला धोका देऊ नका असं तुम्हाला अजितदादांना सांगण्याचा काही नैतिक अधिकार उरतो का? याचं उत्तरही तुम्ही महाराष्ट्रातल्या जनतेला द्यायला हवं. आता अजून एक मुद्दा येतो. ज्यावेळी अजितदादांचं बंड झालं त्यावेळी असं सांगितलं जात होतं की शरद पवारांना काहीही माहीत नव्हतं आणि अजितदादांनी अचानक हे बंड केलं आहे. म्हणजे त्यांच्या लेव्हलला आधी सगळी स्ट्रॅटेजी ठरली असेल, सगळ्यांशी बोलणं झालं असेल, पण राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला याची काहीही कल्पना नव्हती, असं एक चित्र निर्माण झालं होतं. काल आपल्या भाषणामध्ये अजितदादांनी जे गौप्यस्फोट केले त्यात हाही एक गौप्यस्फोट होता की शरद पवारांच्या सूचनेवरूनच आम्ही इकडे आलो होतो. अजितदादा ही म्हणाले की शरद पवार आम्हाला गाफील ठेवू बघत होते आणि इकडे अनिलजी म्हणतात की मी सगळ्या बैठकांना हजर होतो. तुम्ही सगळ्या बैठकांना हजर होतात, तुम्हाला अजित पवारांबरोबर भाजप सोबत जायचं नव्हतं. कारण ज्या भाजपने तुम्हाला धोका दिला ज्या भाजपने तुम्हाला तुरुंगात टाकलं, तुमच्यावर खोटे आरोप केले असं तुमचं म्हणणं आहे, त्या भाजपसोबत तुम्हाला जायचं नव्हतं. आणि दुसरं, ज्यांनी आपलं बोट धरून आपल्याला राजकारणात पुढे आणलं त्या 83 वर्षाच्या बापाला असा धोका देणं बरोबर नाही, हेही तुमचं मत होतं. मानतो आम्ही, तुमचं मत अगदी ग्राह्य होतं, योग्य होतं. पण मग जर हे तुम्हाला आधीपासून माहीत होतं तर त्यावेळी पवारसाहेब म्हणत होते की मला काहीही माहीत नव्हतं, मग त्यांना सावध करण्याचं काम तुम्ही का केलं नाही? हे सगळं बोलून तुम्ही संभ्रमावस्था जास्त वाढवताय अनिलजी. असं आहे की एका वेळी असं म्हटलं जाते की पवारांना काही माहीत नव्हतं आणि इकडे तुम्ही म्हणता मला सगळं माहीत होतं. तुम्ही जर आधीच शरद पवारांच्या जाऊन कानात हे सांगितलं असतं तर त्यांनी कदाचित अजितदादांना थांबवलं असतं, त्यांची नाराजी दूर केली असती. म्हणजे तुम्ही इकडे शरद पवारांशी कुठेतरी धोकेबाजीच केली ना, त्यांना कल्पना दिली नाही. किंवा मग अजितदादा म्हणतात तसं पवारांनाही कल्पना होती
ही सगळी त्यांनी मिलीजुली कुस्तीच पवारांनी ठेवली असावी. ही सगळी संभ्रमावस्था अनिलजी तुम्ही तुमच्या या विधानाने वाढवली आहे. एकूणच अनिल देशमुखांचा राजकीय प्रवास हा मी आधी बोललो त्याप्रमाणे धोकेबाजीचा तर आहेच आणि राजकीय कन्फ्युजन वाढवणाराही आहे. त्यांच्या आजवरच्या राजकीय वाटचालीतले असे अनेक किस्से सांगता येतील. आता त्यांच्यावर जो आरोप झाला की ते दरमहा 100 कोटी रुपये मुंबईतल्या एका पोलीस अधिकाऱ्याला त्यांनी जमवून द्यायला सांगितले होते. म्हणजे त्या काळात त्यांनी असे प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक वरिष्ठ अधिकाऱ्याला काहीतरी टार्गेट दिलं असणारच. म्हणजे दरमहा किती पैसा ते जमवत होते हेही सत्य कुठेतरी समोर यायला हवं. खरोखरी ते जमवत होते का? जर जमवत नव्हते तर मग तुरुंगात जाण्याची वेळ त्यांच्यावर का आली? अजूनही तो खटला निकालात निघालेला नाही आहे माझ्या माहितीप्रमाणे. मग असे एकूणच सगळे घोटाळे करणारे अनिल बाबू हे खरं बोलतायत का याच्याबद्दल सगळ्यांच्याच मनात शंका आहे. आणि अजितदादा म्हणतात त्याप्रमाणे खरोखरी त्यांना जर मंत्रिपद मिळालं असतं तर ते निर्धास्तपणे शरद पवारांना टाटा करून निर्धास्तपणे भाजपसोबत आले असते. याच्याबद्दल त्यांच्या जवळच्या अनेकांना पूर्ण खात्री आहे. मात्र भाजपनी मंत्रिपद न दिल्यामुळे त्यांनी हा पवित्रा घेतला आणि आता ते 83 वर्षाच्या बापाला सोडायचं नाही वगैरे हा त्याला तात्विक मुलामा देऊ बघत आहेत. मात्र अनिल बाबू तुमचं हे ढोंग, तुमची ही राजकीय हुशारी ही सगळी जनता जाणून आहे. म्हणूनच 2014 मध्ये पुतण्याकडून पराभव स्वीकारायची तुमच्यावर वेळ आली होतीच. अजूनही जनतेने बऱ्याच गोष्टी लक्षात ठेवल्या आहेत. योग्य वेळी जनता तुम्हाला त्याचं उत्तर देणारच आहे. प्रेक्षक हो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते अवश्य कळवा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांनाही शेअर करा आणि त्यांनाही लाईक करायला सांगा. प्रतिध्वनी यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं असेलच, असल्यास धन्यवाद. केले नसेल तर ताबडतोब करा आणि इतरांनाही सबस्क्राईब करायला सांगा. नमस्कार.